महायुतीची सातारा लोकसभा मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी सुरू असून मंत्री शंभूराज देसाईंनी मेळावे आणि मित्रपक्षांच्या बैठका घेण्याचा सपाटा लावलाय। काल शिवसेनेच्या मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत महायुतीतील मित्रपक्ष आणि आमदारांच्या नाराजगीबाबत तसेच पुढील नियोजनासंदर्भात पत्रकारांना माहिती दिली आहे। विचार करा, आमदार मकरंद पाटील साहेबांचं माझं काल बोलणं झालं, आजही बोलणं झालं। त्यांच्या काही कारखान्याच्या कामासाठी ते बाहेर आहेत आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की मी आल्यानंतर आम्ही वेगळा मेळावा नक्की या महायुतीचा घेणार आहे। त्यामुळे ते आमच्या बरोबर आहे। मी भाषणात सांगितलं ओपन की इथं जरी आता नसले तरी सुद्धा मकरंद पाटलांचं माननीय मकरंदाबांचं माझं बोलणं झालं आणि ते आमच्या बरोबर आहेत। आमदार महेश शिंदे यांचा कोरेगाव सातारा आणि कोरेगाव खटाव आणि सातारा जावलीचा कार्यक्रम आता 6 वाजता अजिंक्यतारा कारखान्याच्या हॉलमध्ये आहे, ते तिथं आहेत। अशोक बापू गायकवाडांचं देखील माझं बोलणं झालं। ते म्हणले थोडं उशीर आम्ही येणार आहे, पण ऐका ना, मला आमच्या 2 मतदारसंघाची निरीक्षक त्यांची बैठक आहे माझी आता, त्या बैठकीसाठी मला पुढे जायचंय। अशोक बापू सुद्धा आमच्या बरोबरच आहेत। आज जी बैठक त्यांची पार पडली त्याच्यामध्ये नाराजीचा सूर होता की महायुतीचे आता त्यांच्या वरचे त्यांना पूर्ण विश्वासात आम्ही घेतलेला आहे। त्यांचा प्रश्न होता की जिल्हास्तरीय कमिटीवरती आम्हाला संधी मिळालेली नाही। एक प्रतिनिधी RPIचा जिल्हास्तरीय समितीवर घेतलेला आहे, एक रासपचा घेतलेला आहे आणि एक शेतकरी संघटनेचा घेतलेला आहे। मी कालच माहिती घेतली आणि मी स्वतःच त्या कमिट्या स्थापन केल्यात। 3 मित्र पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना 3 जिल्हास्तरीय समितीवर आपण घेतलेला आहे आणि समजा काही थोडीशी नाराजी असेल अशोक बापू गायकवाडांची तर निश्चित ते आम्ही दूर करू। महाविकास आघाडीचा एक उमेदवार आता 15 तारखेला उमेदवारीचा अर्ज भरतो। शशिकांत शिंदे उमेदवारीचं नाव फायनल आहे। आम्हाला पुढे उमेदवार कोण आहे हे बघण्याची गरज नाही। आम्ही आमचा उमेदवार निश्चित व्हायच्या अगोदर कामाला लागलेलो आहे। आज आमच्या 3 बैठक आहेत, 3 मेळावे आहेत आणि तुम्ही बघताय पूर्ण क्षमतेनं हॉल भरलेले आहेत। लोकांच्यात प्रचंड उत्साह आहे, महिला देखील त्याच ताकदीनं आमच्या बरोबर आहेत आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना 3ऱ्यांदा पंतप्रधान करायसाठी सातारा लोकसभेचा उमेदवार हा महायुतीचा निवडून द्यायच्या तयारीला आम्ही लागलेलो आहे आणि आमची तयारी पूर्ण आहे। या मतदारसंघात प्रचंड मताधिक्यानं महायुतीचा विजय होईल। समोर उमेदवार कोण आहे, कुणी जरी असला तरी आम्हाला त्याचं चिंता करण्याची आवश्यकता नाही। आमचा उमेदवार ठरवण्याचे अधिकार माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब, माननीय अजितदादा या तिघांना लवकरच होईल। अजून नोटिफिकेशन पण निघालेलं नाही। या मतदारसंघाचं नॉमिनेशन फाईल करायचं नोटिफिकेशन पण निघालेलं नाही, पण तरी सुद्धा 2 दिवसात कदाचित इथला निर्णय अंतिम होईल।